आता याच्यात आपल्याला ए आणि बी हे एकमेकांचे जोडीदार आहे असा प्रश्न होता. ए बी लिहिला आपण. फक्त आता याच्यात आपल्याला काय निश्चित सांगू शकत नाही आपण, कोणी फिक्स असं सांगू शकत नाहीये की ए हा नवरा आहे का बी हा नवरा आहे. ए नवरा पण असू शकतो, बायको पण असू शकते, बरोबर आहे की नाही. बी नवरा पण असू शकतो, बायको पण असू शकते. तिथे असं होतं का ए, आता तिथे क्लिअर काय केलं होतं त्याने, ए हा बी चा पती आहे पहिलं आपलं. तिथे कन्फर्म होतं की ए हा कोण आहे रे, नवरा आहे. मग आता इथे आपण असं म्हणू का बी कोण आहे आम्हाला माहित नाही. 100% बी हे काय आहे, त्याची बायको आहे. समजतंय का, समजतंय का. तर असं आहे, ज्याला तो हा शब्द लागला तो पुल्लिंगी आणि ज्याला ती हा शब्द लागला तो स्त्रीलिंगी. मग आता इथे असं चालीन का सर, मला एक सांगा आता, एबीसीडी मध्ये जो ए तो पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. कॅमेरा कोणता आहे रे सांगा, कॅमेरा काय पुल्लिंगी स्त्रीलिंगी. पुल्लिंगी आहे ना, काय म्हणतो आपण, बरोबर. तसा एबीसीडी मध्ये जो ए तो पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. सांगू शकत, केव्हा सांगू शकतो, जेव्हा गणितात आपल्याला दिलेलं असेल तेव्हा, की ए हा एक माणूस आहे, ए ही एक बाई आहे, तेव्हा आपण त्याचं लिंग सांगू शकतो, बरोबर आहे ना. आणि माणसांच्या नावावरून तर आपल्याला लगेच समजेल. योगेश हा जयश्रीचा पती आहे, याच्यावर तर आपल्याला क्लिअर समजतो, योगेश माणूस, जयश्री बाई. पण जर त्याने आपल्याला सांगितलं सी हा बी चा पती आहे, तर याच्यावरून आपल्याला लवकर समजणार नाही. जोपर्यंत गणितात आपल्याला देत नाही तोपर्यंत आपण त्याचं लिंग ठरवू शकत नाही. आता ह्या प्रश्नामध्ये ही आकृती योग्य असेल, म्हणजे हा प्रश्न जर आपल्याला रिपीट झाला तर आपण याची आकृती अशी काढू. जमीन सगळ्यांना जमीन का, बर. ए आणि बी कोण आहेत मग, ए आणि बी कोण आहेत, अबे नवरा बायको आहे ना. आपण फक्त यांचं नातं सांगू शकतोय. ए आणि बी कोण आहेत, जोडीदार आहेत, म्हणजेच काय नवरा बायको आहे. फक्त आपण काय सांगू शकत नाहीये, या दोघींमध्ये नवरा कोणता आहे, बायको कोणती. समजलं. सोपा टॉपिक, तुम्ही कन्फ्युज होत आहे कारण सुट्ट्यांचं प्रमाण जास्त झालं की असं होतं, त्याच्याकरता कमी सुट्ट्या मारायच्या. प्रकार दुसरा, बंद कर परत चालू कर भाऊ.